पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदारांनी बाजूला बसावं, पण स्वतः भाग घेणे योग्य नाही. सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले. तर बीड जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप करून त्या ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन बोलण्याचा प्रमाद केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी कान टोचले आहेत. पालकमंत्र्यांच्या बैठकीत संबंधित जिल्ह्यातील आमदारांनी बाजूला बसणे ठीक असते, पण त्या आमदारांनी त्या पत्रकार परिषदेत स्वतःहून भाग घेणे योग्य नाही असे मला वाटत असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. त्यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केले. या माध्यमातून सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना एक प्रकारे संदेश दिल्याची राजकीय चर्चा वर्तुळात रंगलेली आहे. बीडमधील पत्रकार परिषदेबाबत माझं धनंजय मुंडे यांच्याशी बोलणं झालेलं नाही, त्यामुळे तिथे काय घडलं याची मला नेमकी माहिती नाही. पण पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदार बाजूला बसणे सामान्य बाब आहे, पण ती पत्रकार परिषद ही प्रमुख मंत्र्यांची असते. मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे माझ्या जिल्ह्यात आले होते, तेव्हाची पत्रकार परिषद झाली, तेव्हा मी बाजूला बसून होतो, पण त्या ठिकाणी बोललो नाही. आता धनंजय मुंडे हे त्या पत्रकार परिषदेत कोणत्या संदर्भात बोलले याची मी माहिती घेईन, पण कोणतीही पत्रकार परिषद ही त्या महनीय व्यक्तीची असते, ती व्यक्ती मुख्य असते. अशावेळी बाजूला बसणे ठीक असते, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेत भाग घेणे योग्य नाही असे मला वाटते, असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या प्रसारमाध्यमांसमोर या त्या विषयांची मांडणी समर्पक पद्धतीने करू शकतात. हा विश्वास पक्षातील सर्व सहकाऱ्यांना आहे. बीडमध्ये जो प्रसंग घडला त्याची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे, पण एक संकेत नक्की आहे, ज्यावेळी मुख्य व्यक्ती संबंधित असते पत्रकारांशी, त्यावेळी बाजूला बसलेल्या व्यक्तीने तो संवाद मुख्य व्यक्तीने करावा याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. पत्रकार परिषद त्यांच्या नावाने असते, त्यांनीच बोलावं, त्यांनी संवाद करणं हा गाभा आहे. अशावेळी इतरांनी बोलणं अपेक्षित नाही. हे संकेत दोन्ही बाजूनी आहेत. आमचे सहकारी याबाबत यापुढे जबाबदारीने वागतील असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. मी धनंजयची वेळ मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही. त्याच्या अगोदर सुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला तर त्याची सत्यता माझ्याकडे नाही, कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून वहिनी जातात, त्यांची ज्या वेळेला शासकीय बैठक असते त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला पत्रकार मित्र येतात, त्या संदर्भातलं व्यवस्थापन जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी करायचं असतं. ती काय व्यवस्थितरित्या केलं नव्हतं, म्हणून पत्रकारांचा राहुश हा जिल्हा प्रशासनावरती आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या वरती होता. अशा वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे. मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही, तर मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी, आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही, त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं ती अत्यंत अयोग्य आहे. पालकमंत्री म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, कारण पालकमंत्रींची ती पत्रकार परिषद होती, तिथं धनंजय मुंडे बोलणार, पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात. नाही, एक असं आहे, मला माहित नाही ना, मी पत्रकार परिषद पाहिली नाही पूर्णपणाने, आणि पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही, पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.